शबरी ठार केले पाहिजे असे मला वाटते. आदेश ताई तू शांत बस म्हणजे झाले. मी नंतर बघतोच काय करायचे. त्या रंगातील 2 मानवाच्या काट्यांना मी ठार मारून टाकील. त्यानंतर निघतो. तू फक्त शांत बस म्हणजे झाले. प्रणाम करतो. आपल्या शेजारच्या रण्यामध्ये 2 मानवाचे काटे ठार मारून गेले. त्यांनी आपल्या सुपर्णकेची विटंबना केली. त्यांनी आपल्या सुपर्णकेला नाचवत करून तिची फार मोठा विटंबना केली आहे. तरी तुम्हाला माझी आज्ञा आहे की तुम्ही शेजारच्या अरण्यामध्ये जाऊन एका स्वर्णमुर्गाचे रूप धारण करून त्या 2 मानवाच्या काट्याला दूर घेऊन जा म्हणजे झाले. त्याच्यानंतर मी त्या 2 मानवाच्या रामामध्ये त्याला घेऊन येतो. अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. जा तुम्ही आता. अरे रावणा, एवढा गर्व बरा नाही. गर्व केल्याने मनुष्य प्राण्याचे कल्याण होत नाही. तिकडे जाऊन मरणापुरतं मी रामाला शरण जात आहे. तरी माझी तुला आज्ञा आहे. तू जा म्हणजे जा. माझ्या कानावर करुण आवाज येत आहे. काहीतरी प्रभाव चंद्रासोबत वाईट घडत आहे. रामचंद्र साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्यांच्या सोबत कुठलीही विपरीत घटना घडणार नाही. या विष्णू अवतारी महापुरुषाला मारणारा कोण आहे बरे? तुझ्या मदतीला यावे लागले. असेल तर बाळा लक्ष्मणा आपल्याला शीघ्रतेने वेगळे जावे लागेल. शोध घेण्यासाठी आलाय. तुझ्या त्या रामाला जाऊन युद्ध केल्याशिवाय तुला भेटणार नाही. आमची जर आज्ञा असती तर मी स्वतः सीतेला घेऊन जाऊ शकलो असतो. अरे परंतु मला माझ्या गुरुची आज्ञा नसल्यामुळे मी सीतेला नेण्यास समर्थ नाही. प्रभूपर्यंत तुमचा निरोप पोहोचू शकतो की सीता माता अशोक वाटिकामध्ये रावणाने बंदिस्त केले आहे. तरी मला एखादी खून म्हणून श्रीराम प्रभूसाठी द्यावी. माझा प्रभू राम सुखरूप आहेस ना? सुखरूप आहे. रावणास माझी सुस्ताई करावी. याच म्हणा रामाची सीता रामाला परत दे, नाहीतर युद्धास सज्ज हो. नाही प्रभू, आपल्या आज्ञेप्रमाणे मी रावणाचा लंकेत जात आहे.
शेकडो पत्न्या असून सुद्धा या रावणाचे समाधान होत नाही. यावरून असे वाटते की रावण फार अभिमानी आहे. अरे रावणा, मी इथे कशासाठी आलो आणि मी कोण आहे हे तुम्हाला विचारले सुद्धा नाही. यावरून असे वाटते की तुझी मती भ्रष्ट झाली आहे. माझ्या बालपणी माझ्या पाळण्यात तुला उलटा टांगून माझ्या गुदमूत्रकाने तुझ्या जाड्या मिशा भिजून तुला 7 समुद्राकडे फेकून दिले होते. असा तो बलवान वाली त्याचा पुत्र मी अंगद. अरे जातोस का नाही? मूर्खा, मला श्रीरामचंद्राची आज्ञा नाही. नाही तर तुला आणि तुझ्या सैन्याला दगीच ठार केले असते. तू जातोस का नाही? जातो तुला ठार करेन. तो स्पष्टपणे करण्यास समर्थ आहे. कारण काय साधू मार्गाने लागल्यास त्यात मुक्तपद प्राप्त होते. प्रकाश सीता हा मने करून निश्चित केलेले कार्य वाणीने प्रसिद्ध करू नये. कार्य होत नाही आणि त्यांची योजना गुप्तपणे करावी. काय चमत्कार आहे. रावणाचं वा त्या धम्मविभीषणाचा काय लोक त्या अधमाने असे कृत्य करावे काय. एक किंचित राज्यासाठी बेमानी करून त्याने त्यांच्या आत्म्याची किंमत काढली. धनुष्यबाणाला साडी कर. या अग्निचक्राला ध्यान कर. भाई अंतर